साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी म्युकरमायकोसिस आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रमुख अधिकारी आणि खासगी डॉक्टरांसोबत आढावा बैठक घेतली। मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक झाली। या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालिका आयुक्त पी शिवशंकर, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त वैशाली कळुकर, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांची उपस्थिती होती। या बैठकीनंतर जिल्हाधिकारी शंभरकर हे अधिक माहिती देताना म्हणाले, म्युकरमायकोसिस या रोगावर शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे उपचार करावेत। उपचारादरम्यान लागणाऱ्या इंजेक्शनकरिता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेणे बंधनकारक असणार आहे। त्याशिवाय म्युकरमायकोसिसवरील उपचाराचे इंजेक्शन मिळणार नसल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितलं। आम्ही बैठक बोलवली होती। या बैठकीमध्ये सर्व जे उपस्थित डॉक्टर्स होते त्यांच्याशी चर्चा करण्यात आली। शहरामध्ये एकूण कोविडचे पेशंट किती आहेत, त्यांचं ट्रीटमेंट कसं सुरू आहे याच्या बाबतीत त्यांचं मत जाणून घेण्यात आलं। मुख्यत्वे म्युकरमायकोसिस जो आजार आहे त्याची आपल्याकडे अजूनही 151 पेशंट उपचार घेत आहेत, त्यासंबंधी त्यांचं मत जाणून घेण्यात आलं। त्याचे ट्रीटमेंटचे टप्पे कसे असले पाहिजे, त्याचं स्क्रीनिंग कुठे असलं पाहिजे आणि त्याची ॲक्च्युअल ट्रीटमेंट कुठे असली पाहिजे, त्याचा डेटा कसा फीड होईल, त्यांना जी इंजेक्शनची आवश्यकता असते ती कोण डिमांड करेल याविषयी त्यांच्याशी साधक चर्चा झाली। सध्या स्थितीत सोलापूर शहरामध्ये 16 हॉस्पिटल्समध्ये त्याची ट्रीटमेंट सुरू आहे। मात्र जेव्हा त्यांना सर्जरीची गरज पडते तिथे काही स्पेसिफिक हॉस्पिटलमध्येच जिथे अत्यंत स्पेशल सोयी उपलब्ध आहेत, जसं CT स्कॅन आहे, ऑपरेशन थिएटर आहे, व्हेंटिलेटर्स आहेत, सगळ्या गोष्टीची आवश्यकता असेल असे 7-8 हॉस्पिटल्स आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत। रुग्ण तिथे जाऊन त्याचा उपचार करू शकतात। त्याशिवाय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा तशी फॅसिलिटी उपलब्ध आहे। याची माहिती आम्ही जनतेला देणार आहोत की हॉस्पिटलमध्ये याबाबत चांगला उपचार होऊ शकतो, तुम्ही ते जाऊन त्याचा उपचार करावा याविषयी चर्चा झाली। त्याच्यानंतर मी सर्व डॉक्टर्सना आज अपील केलं की ऑक्सिजनचे जे कॉन्सन्ट्रेटेड प्लांट आहेत, ज्याला आपण PSA प्लांट म्हणतो, प्रोसेस प्लांट, ज्यांची कॅपॅसिटी 50च्या वरती आहे अशा हॉस्पिटल्सला आम्ही सांगितलं की तुम्ही ते उभं राहा। तर आत्ता जे चर्चेमध्ये असं दिसून आलं, डॉक्टर तोष्णीवाल आणि CNS यांच्याकडे पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं कमिशनिंग होत आहे। ही चांगली बाब आपल्यासाठी। आम्ही सर्वांना अपील केलेलं आहे की जास्तीत जास्त हॉस्पिटल्सनी ते प्रोसेस प्लांट उभारावे, जेणेकरून त्यांची डिपेंडन्सी जी आहे ऑक्सिजनची ती कमी होईल। कोरोना आणि म्युकरमायकोसिस या रोगावर होणाऱ्या उपचाराचे दर शासनाने निश्चित केले आहेत। त्याच दरात उपचार होतील, पण अधिकच्या सेवा सुविधा घेतल्यास रुग्णास बिल द्यावे लागेल। बिलाच्या बाबतीत रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार असल्यास पालिकेच्या कोविड सेंटरशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी यावेळी केलं। बैठक माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि इतर विषयावर पण त्यांच्या ज्या समस्या आहेत, मुळात बिलच्या संदर्भात आहेत की बिलाचे दर कसे आकारले जातात, बिल ऑडिट कसं होतं आणि बिल ऑडिट केल्यानंतर सुद्धा काही नागरिक बिलं भरत नाहीत, त्या संदर्भात पण चर्चा झाली। आम्ही सर्व नागरिकांना हेच आवाहन करतो की शासनाच्या जे दर आहेत त्यानुसार आम्ही प्रत्येक बिलाचं ऑडिट महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे सर्व यंत्रणा ऑडिटर करणार आहेत। केल्यानंतर मात्र तुम्हाला जे बिल आहे ते भरावं लागेल। कोणी जर वैयक्तिक बेडला, खाजगी बेड जे 20% बेड असतात त्याच्यावर जर तुम्ही स्पेशलाइज बेड करून राहिला असाल तर ते मात्र तुम्हाला पूर्वकल्पना असल्यामुळे त्याचं टोटल बिल तुम्हाला द्यावं लागतं। हॉस्पिटलला पण त्या संदर्भातले डिटेल गाईडलाईन्स दिलेले आहेत। बाहेर काही वेगवेगळे चार्ट लावले चालले, तर तसे चार्ट कोणी बिलाची लावू नये। शासनाचे जे गाईडलाईन्स आहेत त्यानुसार महापालिकेनं स्वतंत्र चार्ट सगळीकडे लावलेले आहेत, त्यामुळे गैरसमज होऊ शकतो आणि परत प्रशासन आणि नागरिकांमध्ये परत हॉस्पिटलमध्ये गैरसमज होत असतात। त्यामुळे सर्वांनी ह्याची दक्षता घ्यावी।